ही आजकालची मुलं. हेलो गाइस, हेलो गाइस, हेलो गाइस, अभी हम जा रहे हैं घूमने को गोवा में। कहाँ पे जा रहे हो आप घूमने के लिए? गोवा पानी पानी पे जा रहे हैं हम। पानी पे जा रहे हैं और क्या करोगे वहाँ पे जाके? ये जेवण करोगे? ये कौन सी लँग्वेज आहे? आणि मग इथे आम्ही गाडीमध्ये सगळं सामान लोड करत होतो. काय बघू? हेलो गाइस, अभी हम लकड़े बैग्स लकडे बॅग्स. सो कुठेही बाहेर जाण्याच्या आधी गाडीची टाकी फुल करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फायनली खूप वेळ फिरल्यानंतर आम्ही इथे असे सुंदर अशा लोकेशनवरती पोहोचलो होतो, जे पुण्यापासून अवघ्या 30-35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कामशेत म्हणून जे गाव आहे तिथेच जवळपास एका ठिकाणी आम्ही गाडी थांबून उतरलो आणि मग इथे आंब्याच्या झाडाखाली आमचा प्लॅन केला जेवणाचा. सो वेलकम बॅक टू अवर चॅनेल. सो आज आम्ही आलेलो आहोत. कुठे आलेलो आहोत प्रिशा? आम्ही आज आलोय पुणे धबधब्या. पुणे धबधब्या नाही, कुठेतरी आलेलो आहोत. निसर्गाच्या सानिध्यात, पण पाणी इथे नाहीये. आणि आज आम्ही इथे काय बनवणार आहोत? चुलीवरती चिकन. हे बघा. सो या आमच्या सोबत. लेट्स एन्जॉय द चिकन पार्टी. ये. सो आता इथे चूल मांडण्याची तयारी चालू आहे. ऑलरेडी चूल मांडून झालेली आहे. से समथिंग. तू बनवणार आहेस चिकन? कशाला बसलायस तू? आणि आई लाकडं गोळा करते ऍज युजल. तिला हे काम करायला खूप आवडतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्ग आहे. आणि इथे छोटे कंपनी काय खेळतात. हेलो, आप क्या कर रहे हो बच्चों? इट्स नॉट अ फुटबॉल, कैच बॉल. हम कैच बॉल से खेल. वाव. सो या छोट्या कुकर मध्ये बनणार आहे नायरा आणि प्रिशासाठी चिकन. आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला झणझणीत चुलीवरचं चिकन. काय करते बघा आई, काय करते सांग. पातेल्याला लावायला पण कशासाठी लावतात पातेल्याला? काळी होत नाही, लगेच निघताय बेल करा, लगेच निघतात. तर चुलीवर जर असं भांडं ठेवायचं असेल तर ही पहिली जुनी पद्धत आहे. गावाकडे अजून पण असं करतात. माती आणि वॉशिंग पावडर असते ती लावतात. आम्ही वॉशिंग पावडर आणायला विसरलो, त्याच्यामुळे चुलीवरची भांडी काळी नाही पडत. कुठली पूजा चालली? वारा आहे आई. तेल टाकायचं ना त्याच्यावरती. जरा टाकलंयस का? तेल ओत की जरा त्याच्यावर आई. हो, पहिली चूल पेटलेली आहे इथे. सो दादा इज इन ऍक्शन. दादा नुसतं नाटक करतोय हलवायचं का तू बनवतोस? मसाला घरून करून आणलाय प्रियंकाने. चिकन जेव्हा टन वाजेल तेव्हा समजून जायचं की चिकन रेडी आहे. ओके. या चिकनला काय म्हणतात?
कोणती रेसिपी आहे? गावरान चला तसं. काय ग तुला पाहिजे काय पाहिजे काय केलं उड्या मार. आणि हा आमचा चोर पळत आलेला आहे, काहीतरी चोरून घेऊन आलेला आहे. आय कॅन सी मँगो. मामी करते चोर 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 आया चोर. चोर क्या लेके आया? चोर क्या लेके आया? इकडं चिक तुझं इकडं थँक्यू वन मोर तेल कसलं आहे ग? काटा वन मोर आय वॉन्ट नायरा काम करते, थँक्यू हेल्पिंग मामी. जेवण रेडी झालेलं आहे. सो हे कांदा लिंबू, त्याच्यामध्ये काय आहे? हा फोडणीचा भात घरून करून आणलेला आहे. आणि याच्यामध्ये भाकरी आणि चपात्या हे सगळं घरून करून आणलेलं आहोत. दोन मिनिटं वाढते आणि येते. आई भात दाखवतो ओपन करून. भात ओपन करून दाखव. आणि हा भात. सो आहे आजचा आमचा जेवणाचा बेत. येते मला दुसऱ्या, फक्त मला ताट पाहिजे. सो या मंडळी जेवायला. आमचं जेवण रेडी झालेलं आहे. मी खाऊन टेस्ट करून सांगते. पहिला लिंबू, सॉरी मी लिंबू पिळायला विसरली. मस्त. काय तू नको बघ. झणझणीत तिखट चुलीवरचं चिकन. नुसते आहे म्हणते हॅलो खाऊन सांगा तुम्ही कसं झालेलं आहे. कुठं माझं नेलं वाटतं कावळ्यानी. मी तर टेस्ट करून सांगते. जरा मोठ्याने बोला आमच्या. मी तर टेस्ट करून सांगते. हा ओ पटकन जरा. मस्त आहे. मगाशी कोणतरी म्हटलं का एवढं खास नाही झालं, तोंडावरून कळते तुमच्या. तर इथे खूप कावळे जमा झालेले आहेत, त्यांना चिकनचा वास लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही खात नाही. हाँ वो मदन बोल रहे म्हणून पटापट खा. म्हणून आम्ही टेन्शन मध्ये हमारा अकाउंट इंक्रीज हुआ है टेंशन मध्ये. टेन्शन मध्ये वो एक ही है ना. अशी निसर्गाच्या सानिध्यात वाऱ्यामध्ये बसून जेवायची वेगळीच हाँ मजा आहे. 1-2-3 कसं वाटतं प्रिशा? हे ताट बघून तुम्हाला कळलं असेल की जेवण किती मस्त झालेलं. आणि ह्या दोघी अजून पण जेवतात. आणि या खायला. ही प्रिशा. हा काय हे प्रिशा आमचं परत चोरीचं काम करताय. म्हणजे वेलकम बॅक. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ इथे आराम करून मग घरी जाऊ. पण आजचं जेवण खूप सुंदर झालं होतं आणि तुम्ही सुद्धा हा आनंद घ्यायला पाहिजे. कधीतरी बाहेर या. तुमच्या इथे कुठे शेत असेल किंवा डोंगर आणि आता पावसाचे दिवस आहेत तर खूप सुंदर जागेवरती तुम्ही असं जेवण बनवू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद घेऊ शकता चुलीवरचं जेवण बनवून. शहरात राहणाऱ्या लोकांना खरं तर हा एक्सपिरियन्स करता येत नाही. आमची आई खरं तर बनवत असते मध्ये मध्ये चूल गॅलरी. सो तुम्ही पण असं कधी तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्कीच बाहेर या. आणि आता पावसाचे दिवस असल्या कारणाने तुम्ही हा असं जेवणाचा आनंद म्हणा किंवा आउटिंग एक प्रकारची पिकनिक करू शकता. एन्जॉय. सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. ड्रायव्हर साहेब इथे थोडस आराम करतायत आणि त्या मुलींचं काय वेगळंच चालू आहे. Get to like our channel, like, share and subscribe to our channel. Bye with Masukers. See you in next vlog. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि हेल्दी खा. बाय बाय. We love you all.